वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, आज आम्ही जाणार आहे स्वीटीला पोलिओ डोस साठी घेऊन जाणार आहे. तिथून पुढे ग्रोसरी साठी जाणार आहे. तर चला लवकर, आपण 10 मिनिट्स राहिलेत फक्त हॉस्पिटलमध्ये पोहोचू, तिला डोस देऊ आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. पुढे आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे, ते पण तुम्हाला इंट्रोड्यूस करू. मज्जा येते तिला बाहेर जाण्यासाठी. ओय पापाजी, ओय पापाजी. तिचे हेअर्स मी केले नाहीयेत, मी घेऊन आली आहे सगळं. आता तिचे हेअर्स कॉम्ब करेन आणि तिला रेडी करेन. तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय स्वीटीला पोलिओचे 2 ड्रॉप देण्यासाठी. खाऊ छान छान दिलंय, खाऊ दिलंय. आता आम्ही साचीला पोलिओचे डोस द्यायला गेलतो आणि त्यांना ओरडत होती ती, जवळ बघून बघून त्यांना दम देत होती. अशी तर नाही असं ओरडत होती. का ग पिल्लू असं का ओरडते? का ओरडते तू? स्माइल कर, चल स्माइल. ओके ओके, नाही येणार ते आता, नाही येणार. आता जायचं आपल्याला. झालं? हा झालं, दिलं त्यांनी. तर इकडे आलो होतो आम्ही. आमचं घेतलं. इट्स ओके बेबी, चला. तर आता आपण कुठे चाललोय? तर आता तिला डोस देऊन झालाय आमचा. पोलिओचा डोस खूप इम्पॉर्टंट असतो, कधीच मिस नका करत जाऊ. फर्स्ट डोस पण तिचा झालाय, ती 6-7 मंथ्सची असताना. आता नेक्स्ट डोस दिला तिला आम्ही. आणि आम्ही आता ग्रॉसरीज स्टोअरमध्ये चाललोय, रिलायन्स स्मार्टमध्ये चाललोय 15-20 डेजचे ग्रॉसरीज परचेस करायला. कारण मंथली ग्रॉसरी यावेळेस आम्ही नाही घेणार आहे, कारण आम्ही एका फॅमिली ट्रिपवर चाललोय. तर आम्हाला एकदम क्विक शॉपिंग करायची आहे. 15-20 डेजच आम्ही घरी असणार आहे, त्यामुळे मंथली घेण्यात काय अर्थ नाही. तर चला आपण एकत्र आपली ग्रॉसरी शॉपिंग करूयात. ये हा, चला चला चला. आज स्वीटी ग्रॉसरी शॉपिंग करायला आली आहे आणि आता ती मोठी असताना आली. आता काय तिथं धिंगाणा करते काय माहितीये. मस्त असं वेदर झालंय बाहेर आणि आम्ही शॉपिंगला आलोय. स्वीटी आमची खूप एन्जॉय करणार आहे आज, मला याची श्युरिटी आहे, कारण ती खूप गोष्टी नवीन ओळखायला लागली आहे आणि आता काय घ्यायला मागतीये काय माहित नाही. चलो, चालू झालं तिचं इथं तिथं बघायचं. वाव, मी बोललो आता काय चेक करायचं? मी बोललो काय चेक करायचं? आणि आता मी जे बोलणार आहे तेच घ्यायचं, काय तर उगाच एवढं बिल वाढवून ठेवतात हे लोकं. स्वीटू छान आहे, छान आहे. स्वीटी आणि स्वीटीचे पप्पा परत एकदा बॅगच्या सेक्शनमध्ये घुसतात ते वाटतं. ऑलरेडी वी हॅव लॉट्स ऑफ बॅग्स, तरी पण त्यांना ट्रॅव्हलिंगसाठी काही बॅग्स बघायच्या असतील आता. लखनवी येऊ आप खरे ना. थँक्यू. बोल. आपका एक फोटो लूं मैं. हाँ हाँ ले लो ना. ही आहे लखनवी रेडी टू कुक बिर्याणी, वेज बिर्याणी आहे ना.
व्हेज बिर्याणी. तर आम्ही टेस्ट करतोय. स्वीटी अगोदर खूप त्रास देत होती त्या ट्रॉलीमध्ये बसल्यानंतर, पण आता ती एन्जॉय करते, त्यामुळे आम्ही थोडं रिलॅक्स झालो आहे आणि आम्हाला थोडासा वेळ भेटला अजून काही शॉप करण्यासाठी आणि यांची काहीतरी वेगळीच खरेदी चालू आहे. सो नाव वी आर डन विथ अर ग्रॉसरी शॉपिंग आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे चिकूकडे. चिकूला भेटण्यासाठी खूप टाइम पासून आम्ही प्लॅन करत होतो. आज फायनली आम्ही तिला सरप्राईज द्यायला तिच्या घरी जाणार. त्या दोघी सेम एजच्या आहेत, एकमेकांना पाहून इतक्या खुश होतात आणि खूप खेळतात. तर आज पाहूया त्यांची रिॲक्शन. तर आता मी इथे पार्किंगमध्ये थांबले, ते गाडी आणायला गेलेत, सामान घेऊन थांबली आहे. आम्ही खालच्या लॉबीमध्ये गाडी पार्क केली कारण वरती आम्हाला पार्किंग स्लॉट्स अवेलेबलच नाही भेटले आणि लिफ्टमध्ये जाण्यापेक्षा म्हटलं की गाडीच वरती घेऊन या, 2 मिनटाचं काम आहे. आणि मी या सीझनमध्ये मला वाटलं पाऊस पडल्यानंतर थोडीशी थंडी असेल म्हणून मी स्वेट घातला, तर मला इतकं गरम होतं आहे, थोडी पण हवा नाही आहे, व्हेंटिलेशन नाही आहे इथं. खरंच खूप चिडचिड होती आणि आता गाडीत बसल्या बसल्या पटकन AC ऑन करणार कारण मला बिलकुल पण गरमी सहन होत नाही आहे आजकाल. हाँ पापा ने स्वीटी प्रोटीन बार खाती. देखो तर जसं की मी तुम्हाला सांगितले होते की आम्ही चिकूला भेटायला जाणार आहे आणि त्या दोघींचे रिॲक्शन खूप क्यूट होते, एकमेकांना पाहून डान्स करायला लागल्या. या दोघी मस्त अशा एकमेकांसोबत खेळत होत्या. दीदीने आमच्यासाठी गरमागरम डोसे बनवले. डोसे खरंच खूप छान झाले. तिने चीज डोसा बनवला होता ज्यामुळे पोट एकदम फुल झालं होतं ऑलरेडी. प्लस तिने मिक्स्ड फ्रूट ज्यूस बनवला जो की एकदम टेस्टी होता. तर अशा प्रकारे दीदीकडे मस्त असा टाइम स्पेंड करून आम्ही घरी निघालो. चिकू मागे लागली होती, आम्ही तिला नक्कीच नेले असते पण ऑलरेडी 10:30 वाजले होते त्यामुळे तिला नेऊ शकत नव्हतो. पण खरंच या दोघींनी खूप छान टाइम स्पेंड केला आणि यामुळे आजचा दिवस खरंच खूप छान गेला. तर असा होता आमचा आजचा काहीसा दिवस. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ब्लॉग मध्ये मी या दोघींचा छोटासा डान्स टाकला आहे त्यासाठी सुद्धा एक लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, गुड नाईट एव्हरीवन.